मन थकलं की पाय निसर्गाकडे आपोआपच वळतात आणि निसर्ग कधीच आपल्याला निराश करत नाही. तो आपल्याला हळूच बोलावतो. आज तसंच एक ठिकाण मला बोलावतंय, जिथं धुक्याआड लपलेले डोंगर, शांत पाण्यावर थरथरणारी निशब्द सावली आणि त्या शांततेत विरघळलेलं आकाशाचं प्रतिबिंब, वाऱ्याच्या स्पर्शात मिसळलेली गार शांतता, या सगळ्यात एक वेगळी जादू आहे, जी मनाला सतत ओढ लावत राहते. निसर्गाच्या या शांततेची जादू पाहायला आज आपण निघालो आहोत वांद्री लेककडे. चला तर मग माझ्यासोबत निसर्गाच्या या लपलेल्या सौंदर्याकडे आज एक पाऊल पुढे टाकूया. सुप्रभात मित्रांनो, मी अभिजित पाटील आणि तुम्ही पाहताय आपला मराठमोळा यूट्यूब चॅनल बियॉन्ड द राईट. आज आपण जाणार आहे वांद्री लेकला, जे सफाळ्याच्या जवळ आहे आणि ढेकळे गावाच्या आसपास आहे. वांद्री लेकलाच म्हणजे बांध आहे तर, आणि तिथे पाण्याचा झरा आहे वाहता. तर आपण तिथे जाणार आहोत आणि तिकडचं निसर्गरम्य वातावरण अनुभवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट पण करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर आपण निघालो आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. मोरया. तर आपण निघालो आहे वांद्री लेकला जाण्यासाठी. जास्त मोठी राईड नाही आहे, कमीत कमी 30-35 किलोमीटर आहे. पण तिकडचं निसर्गरम्य दृश्य खूप आल्हाददायक आहे आणि तेच बघायसाठी आता आपण चाललो आहे. आता आपण विरार हायवेजवळ चाललो आहे. विरार हायवेला पोहोचणार आहोत आणि ती बघा लालपरी, आपली लालपरी चालली आहे. आणि असा मस्त रस्ता आहे, किती मजा येते गाडी पळवायला. एक नंबर. हे आहे आपण लालपरी, पण ही पण नवीनच आहे. ही जुनी लालपरीच मस्त होती. आणि हे आपण विरार हायवे, आता विरार हायवेजवळ पोहोचतो आहे. इथून मग आपल्याला पुढे लेफ्ट घ्यायचं आहे. लेफ्ट घेऊन मग आपण शिरसाट फाट्यामार्गे वज्रेश्वरी करून थेट आपल्या लोकेशनला पोहोचणार आहोत. अहमदाबाद हायवे. आपण आता मुंबई अहमदाबाद हायवेवरून शिरसाट फाट्याला जाणार. पेट्रोल पण टाकायचे गाडीत, 3 पॉईंट दाखवते. पण पुढे दिसतोय आपल्याला HP पेट्रोल पंप. तर थोडंसं पेट्रोल भरून घ्या, फुल करून घ्या टाकी थोडीशी, टेन्शन नाही. ते बघ बाटलीत पण देतात. फुल कर. कैमरा है, कैमरा जाएगा, 30 भी जाएगा. हो गया ना. और जाएगी. बस बस बस.
चला आपलं गाडीचा नाश्ता झालेला आहे आणि आता आम्ही टाकी फुल करून निघालेलो आहे. दहा मिनिटं राहिली आहेत. आता आपण मधल्या रस्त्याला आहोत. हो, आणि हा असा सिनिक व्ह्यू, एक नंबर रस्ता. एकदम गावात आल्यासारखं वाटतं. आता थोडंसं गडबड झालेली आमची. रस्ता चुकलेलो आणि नंतर कळलं की काहीतरी गडबड झालेली आहे. तर यू टर्न घेतला आणि आलो. अर्धा तास बऱ्याच वेगळ्या ठिकाणी गेलेलो आहे आणि आता आपण एकदम सही राह पर जा रहे हैं. आणि फुल गावचा फील आहे. एक नंबर. भारी वाटतोय ना रोड. मस्त गारगार वाटतं एकदम. घरी पोचलो असतो आपण एवढंच. नाही, सगळे गावातली लोक बघा कशी मस्त पैकी बघा गोट्या खेळतात. रॉकेट उडवतोय बघ तो. मुर्गी. ओय, गाड्यांची सवय पण नसेल. नाही. आता कुठे काय काय तलावावर झालं? कुठे आहे तलावावर? इकडनं सरळ सरळ जायचं. आणि या रोडला गेलं तर काय आहे? इथूनच आहे. इथून पण जाता येईल. तिथे गाडी जाते. चल, थँक्यू. पुढे तलावाच आहे सगळं. इकडे आहे ना. और कितना दूर है बे? अच्छा, मस्त आहे ना.
मस्त क्लायमेट एकदम. वरती टाइम माहिती आहे रिटर्न हम्म? रिटर्न झालेलं तिकडनं हम्म. वरती टाइम काय म्हणजे वरत आहे असं. वरते आज जायचं म्हणजे जायचं, बस ठरवलेलंच होतं. टाइम लागतो रे त्यात काय. जवळ आहे पण आपल्या इकडनं. आपल्या इकडनं जवळ आहे. नाही फायनली पोचतोय बाबा आपण. मस्त वाटतं ना हा रस्ता. रावडी पुढे. छान पडतंय. भाऊ सारखे पीपी पीपी करत होते, त्याने म्हटलं जावा. भारी आहे रे रस्ता एक नंबर. मागे पण एक आहे अजून, मागे पण आहे अजून एक पीपी वाला. वो एक नंबर. पहिले इकडे खड्डा नाही पाहिजे. वा काय सिनेरी आहे. नमस्कार मित्रांनो, फायनली आपण पोहोचलेलो आहे. म्हणजे आता पोहोचतोच आहे लोकेशनवरती. मयूर आहे माझा फोटोग्राफर, म्हणजे माझा असिस्टंट, म्हणजे माझ्यासोबत आहे तो. आणि मयूर तुम्हाला माहिती असेल कदाचित, माझ्यासोबत आपल्या श्रीवर्धनच्या व्लॉगमध्ये होता. तो व्लॉग जर तुम्ही बघितला नसेल तर वरती आय बटनवरती बघा, व्हिडिओची लिंक मी दिलेली असणार आहे, तर नक्की बघा आणि सबस्क्राईब करा यार, सबस्क्राईब करा. अशा सुंदर ठिकाणी जी मजा असते ना फिरायला जाणे, म्हणजे असं असतं की आपल्या डेली रुटीनमधून आपण बाहेर निघून, मला वाटतं इथे बंद आहे, ते बोललेलेच होते काका, एका विचारलेलं आम्ही, गेट असेल बंद असतील म्हणालेले. इथे पुढे मला वाटतं आतमध्ये कॅम्पेनसाठी थोडीशी जागा आहे, पण कदाचित त्या लोकांनी आता बंद केलेली असावी ती. इथे गेट लागलेलं आहे आणि इथे पण गेट आहे. मला वाटतं मागे फिरावं लागेल आपल्याला. ठीक आहे, आपण दुसरीकडे जाऊया. हां, तर मी म्हणत होतो की आपल्या डेली रुटीनपासून असं बाहेर निघून स्वतःला शोधण्याची जी ओढ आहे ना, ही यात जी मजा आहे ती एक नंबर आहे. आणि आमचा म्हणजे मागच्या आठवड्यापासून आमचा प्लॅन चाललेला. मागच्या आठवड्यामध्ये आम्हाला जमलं नाही, खूप पाऊस होता आणि मग ते काही शक्य झालेलं नाही. आणि आज पण असाच गोंधळ झालेला आहे थोडा आमचा. आम्ही चुकीच्या रस्त्याला गेलेलो आणि जवळपास अर्धा तास ते पाऊण तास आम्ही पुढे गेलेलो. मग परत पाठी आलो, पण म्हटलं आज कुठल्याही परिस्थितीत आपल्याला इथे जायचं आहे म्हणजे जायचंच आहे. आणि फायनली आम्ही इथे पोहोचतो आहे. तर खूप बरं वाटतं इथे येऊन. थंडावा आहे, नॅचरल वातावरण आहे. एक नंबर निसर्ग कसा नाही. तुम्हाला आवाज ऐकायला येत असेल, पक्ष्यांचा किलबिलाट चालू आहे आणि इतका सुंदर आवाज आहे हा. फायनली आपण आलेलो आहे. हे आपलं वांद्री लेक. वांद्री लेक ॲक्च्युली लेक त्या साईडला आहे, त्या साईडला. आणि हे बांध बांधलेलं आहे हा पाण्यावर. तिथून हे वाहणारं पाणी आणि लोक आलेली इथे मजा करायला.
हा बघा निसर्गाचा सुंदर देखावा, झऱ्याचं वाहतं पाणी. कसं वाटतंय मयूर? एकदम मस्त, खूप भारी वाटतंय. निसर्गाचं सौंदर्य. खूप छान आहे हा लेक. म्हणजे हे बघा, तुम्ही बघू शकता. आपण त्या साईडला पण जाऊया. मगाशी दाखवलं मी तिकडनं की इथे जो बांध बांधलेला आहे त्या बांधावरून जे पाणी जातं असं ते बघा, आता पाणी. तिकडे पलीकडे पण लोक आहेत, आपण तिकडे पण जाऊया. खूप छान आहे, खूप छान. हे बघा, आता ही जी मंडळी आहे ना, ही काय करणार आहे बघा. मार मार, तू पण मार. एक नंबर. हे गावची पोरं आहेत ना, भारी असतात. हे निडर, एकदम निडर. परत येतो. स्टॅमिना कसला असेल रे? थकलोय आम्ही, पण मजा येते. आम्हाला इथे जायचं आहे वरती त्या पॉईंटला. तिकडे पुढे बंद आहे. नाही वाटतं का? नाही, गेट क्रॉस करायला लागेल. भूक लागली आता आम्हाला, तिथे जायचंय वर. आला का? कुठे? खूप वरती आहे रे. लोकांनी इथे येऊ नये म्हणून गेट लावलेलं आहे, पण हे एक पायवाट आहे जिथून आम्ही जातोय. बरीच मंडळी आहे फिरायला आलेली. खतरनाक थकलो.
आम्ही या इथे आलेलो पोलीस मंडळी आलेली आहे. तुम्ही बघू शकता. तिथे गेलंय. इथनं उतरून आपण इथे येऊ शकतो आणि हा व्ह्यू. इथे जागा आहे चालायला बऱ्यापैकी. परत जाऊ शकतो आपण तिथपर्यंत. म्हणून उडी मारतो का? मधुरची इच्छा होती उडी मारायची पाण्याच्या इथे, पण कपडे नसल्यामुळे म्हणजे आम्ही तशा तयारीत आलोच नव्हतो. एक नंबर व्ह्यू आहे. अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये लोक फिरायला येतात. पण एक सजेशन आहे मला, म्हणजे आता तुम्ही इथे बघू शकता हा सगळा कचरा पडलेला आहे. इथे फिरायला अशा पर्यटन स्थळी जेव्हा आपण फिरायला येतो ना, तेव्हा ही आपली जबाबदारी असते की हा सगळा कचरा जो असतो हा असा म्हणजे टाकू नये. म्हणजे मी तरी म्हणेन, माझं व्यक्तिगत मत असं आहे की हा सगळा कचरा जो करणं आहे ना हे चुकीचं आहे. तुम्ही सगळं बघू शकता इथे ज्या ज्या ठिकाणी म्हणजे तुम्ही आता फिरतोय बऱ्याच ठिकाणी वेफर्सचे रॅपर्स, पाण्याच्या बॉटल्स आणि ग्लासेस वगैरे ड्रिंक्स वगैरे करत असतील इथे. तर हे सगळं ॲक्च्युली चुकीचं आहे अशा पर्यटन स्थळी. तर नक्की हे जरा म्हणजे लोकांना समजायला हवं. आणि तुम्ही पण असं कुठे जाल तर नक्कीच हे फॉलो करा. तुम्ही नका फिरू, तुम्ही कशाला घाबरतोय? थांबा तिकडे. अरे लादायचं काय तर. तो त्यालाच पकडतो. हा त्यालाच कॅप्चर करतोय. आता तुला सोडणार नाही. आता मागे लागला तुझ्या तो बघ पाठलाग करतोय तुझा. आता आता कुठे पण जा तू, ह्याच्यात दिसणार तू आता कुठे पण गेला तरी. तू कोणाच्या मागे लाव. ए इकडे बघा रे. काय नावं काय तुमची? नावं काय? हा काय तुझं? अरे तू त्याचं सांगतो की तुझं सांगतोय? आता तुझं नाव सांगतोय, तू ह्याचं नाव सांगतोय. तुमचं भूषण कदम. अच्छा कदम. कदम म्हणजे काय? शाळेत जाता का तुम्ही सगळे? चालू आहे. हा कुठल्या शाळेत आहे? अच्छा आपण आता कुठे आहे? म्हणजे सफाळ्यामध्ये आहे ना की लांब आहे? अजून लांब आहे. सफाळ्या अजून नाही ना? अजून इथे फिरायला काय आहे? अजून काय काय आहे फिरायला इकडे? आता हा तलाव झाला, अजून दुसरीकडे कुठे काय आहे? किल्ला कुठे आहे? लांब आहे इकडनं. मग गाडीवरून जाता येईल ना लवकर? गाडी आहे ना माझ्याकडे. गाडीवर नाही जात तिकडे जवळ डोंगराच्या खाली असं. म्हणजे चांगला आहे का किल्ला? बघणार काय? अजून काय इथे? अरे लाजू नका तुम्ही, मला सांगा ना, मला माहिती तर पाहिजे की नाही. मी इकडेच राहतो विरारला. हां मी विरारलाच राहतो, पण आता एवढं मला माहीत नव्हतं इकडे. मी आता पहिल्यांदा आलो इकडे फिरायला. अजून काय इकडे फिरायला? किल्ला आहे इकडे अजून. बघ 2 किल्ले आहेत आपल्याला इकडे. आणि बाकी काय अजून तलाव पण आहे ना? असा तलाव आहे इकडे. धरण बिरण कुठे काय माहिती. चला थँक्यू. चला तर मंडळी, व्हिडिओचा शेवट करायची वेळ आली आहे. आम्ही इथे येऊन खूप मजा केली, एन्जॉय केलं. आशा करतो तुम्ही पण इथे या
मजा करा, एन्जॉय करा आणि हा व्लॉग नक्की बघा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.